अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामींचा लिखित नामजप कसा करावा आणि नंतर त्या वहीचे मग काय करावे, कुठे ठेवावी, काय ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। बघा, येत्या 29 जुलैला आहे गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरूंसाठी अतिशय महत्त्वाचा हा दिवस म्हणजे गुरु आणि शिष्याच्या नात्याचा आहे, त्यांच्या प्रेमाचा आहे, त्यांच्या भक्तीचा आहे। आणि नक्कीच बघा, या दिवसानिमित्त आपल्याला आपल्या गुरूंसाठी आपण सगळेजण सेवा करत आहोत। बरेच जण सेवेला लागलेले आहेत आणि बऱ्याच जणांच्या अजून सेवा बाकी आहेत आणि बरेच जण असे आहेत की त्यांच्याकडनं कुठलीही सेवा घडणार नाहीये। पण बघा, मी तुम्हाला सांगितलं आहे की तुमच्याकडनं जरी कुठलीही सेवा घडणार नसेल तरी सुद्धा आपण नामस्मरण स्वामींचं नक्कीच करू शकतो। आणि नामस्मरण ही अशी गोष्ट आहे ना की ज्याला कुठलंही बंधन नाहीये, ज्याला कुठलाही नियम नाही, ज्याला कुठली अट नाहीये, ते आपण कधी कुठे कसंही करू शकतो। आता स्वामींचा 1.25 लाख जप कसा करावा, म्हणजे श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा 1.25 लाख जप कसा करावा, त्याचप्रमाणे 11,000, 25,000, 55,000 जप कसा करावा ही माहिती तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे। तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर अवश्य बघा, अगदी व्यवस्थितपणे मी तुम्हाला त्यामध्ये सांगितलेलं आहे आणि तुम्हाला नक्कीच ती माहिती नीट समजेल। आणि तो जप तुम्ही कधी कुठे कसाही करू शकता, असं काही नाही की स्वामींसमोर बसूनच तुम्ही करा। त्याचप्रमाणे ज्यांना जपमाळ घेणं शक्य होणार नाही त्यांनी जप काउंटरवर सुद्धा तुम्ही तो जप करू शकता। जप काउंटरवर रोज किती जप करावा जेणेकरून तुमचा 11,000, 25,000, 55,000 किंवा 1.25 लाख जप पूर्ण होईल, ही पण माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। त्यामुळे ज्यांना शक्य आहे ना स्वामींचा नामजप करणं, नामस्मरण करणं, त्यांनी नक्की तो व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि त्यानुसार तुम्ही नामस्मरण करा। तुम्हाला 100% मी सांगते की तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत स्वामींचा काही ना काही अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। आता त्याचप्रमाणे जसं आपण नामस्मरण करणार आहोत, नामजप करणार आहोत, त्याचप्रमाणे आता आपण आचरणात बघणार आहोत की स्वामींचा लिखित नामजप कसा करावा। म्हणजे बघा, आपल्याला हे नामस्मरण लिहून करायचं आहे। आता तुम्ही लिखित नामजप कधीपासून सुरू करू शकता, तुम्ही कधीपासून, तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्या दिवसापासून सुद्धा तुम्ही लिखित नामजप सुरू करू शकता, असं अजिबात नाहीये। तर बघा, तुम्हाला ही सेवा तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत करा किंवा गुरुपौर्णिमा होऊन गेल्यानंतर सुद्धा तुम्ही जर ही सेवा कंटिन्यू सुरू ठेवली तरी सुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाही। पण जेवढ्या जास्तीत जास्त वेळ तुम्हाला करता येईल, जसं की बघा, आता कोणाकोणाला जास्त वेळ शक्य होणार नाही, मग त्यांनी 1,001 नामजप स्वामींचा लिखित नामजप कसा करावा, किंवा तुम्ही 11,000ही करू शकता, 25,000ही तुम्ही नामजप करू शकता, 55,000ही तुम्ही करू शकता। हे तुमच्या इच्छेनुसार आहे की तुम्हाला लिखित नामजप किती करायचं आहे। जेवढा जास्तीत करणं अर्थात तेवढं फळ तुम्हाला मिळणार आहे। आता बघा की लिखित नामजप कसा करावा, त्यासाठी तुम्हाला एक वही लागणार आहे। मग ती तुम्ही 100 पानी घ्या, 200 पानी वही घ्या किंवा तुम्ही एक रफ बुक सुद्धा घेऊ शकता। असं अजिबात नाही की त्यासाठी तुम्ही नवीन कोरीच वही आणा, असं अजिबात मी म्हणणार नाही। त्या वहीमधले फक्त जेवढे पानं तुम्ही लिहिलेले आहेत आधीचे ते तुम्हाला कट करायचे आहेत आणि नंतर जे कोरे पानं आहेत त्या कोऱ्या पानांवर तुम्हाला हा लिखित नामजप करायचा आहे। आता तुमच्या इच्छेनुसार तुम्ही वही घेऊ शकता। आता हा लिखित नामजप असा आहे ना की तुम्ही कुटुंबातल्या सगळ्या मिळून तुम्ही ही सेवा करू शकता, म्हणजे सामूहिक सेवा सुद्धा तुम्ही लिखित नामजपाची करू शकता। कसं बघा, आपल्याला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा आपल्याला लिखित नामजप करायचा आहे। रोज तुम्हाला जेवढ्या वेळ शक्य होईल श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र तुम्हाला जेवढ्या वेळ शक्य होईल तेवढ्या वेळेस तुम्हाला लिहायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडनं हे लिखित नामस्मरण घडणार आहे। आता तुम्ही घरातले सगळे मिळून कसं करू शकता, आता बघा, तुमच्या घरामध्ये जर 4-5 मेंबर आहेत तर अशा वेळेस तुम्ही काय करावं, प्रत्येकाने 25-25 वेळेस किंवा प्रत्येकाने 50-50 वेळेस जरी रोजचा लिखित नामजप केला, म्हणजे दिवसभरातून प्रत्येकाला ज्या वेळेस शक्य आहे, तुमच्या घरामध्ये जेवढे व्यक्ती आहेत त्यांना ज्या वेळेला शक्य होतं त्या वेळेला त्यांनी, म्हणजे तुम्ही ठरवा की तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला 20-20 लिखित नामजप करायचा आहे, की तुम्हाला 50-50 करायचं आहे, की 25-25 करायचं आहे। जेवढा अर्थात तुम्ही जास्तीत जास्त करणार तेवढं तुमच्याकडनं घडणार आहे। रोज तुम्ही 20-20 म्हणजे रोज तुम्ही लिखित नामजप प्रत्येक तुमच्या घरातल्या व्यक्तीने 20-20 केला तुमच्या घरात, आणि तुमच्या घरामध्ये जर 5 व्यक्ती असतील तर अर्थात तुमच्याकडनं 100 वेळेस लिखित नामजप रोजचा घडणार आहे आणि तुमच्याकडनं तेवढीच प्रभावी सेवा सुद्धा घडणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा लिखित नामजप करायचा आहे।
किंवा घरातल्या एखाद्या स्त्रीने सुद्धा तुम्ही करू शकता, जिला शक्य आहे, किंवा पुरुषाने, जे काय तुमच्या घरातले व्यक्ती आहेत ज्यांना ज्यांना इच्छा आहे ते सगळेजण हा लिखित नामजप करू शकता तुमच्या इच्छेनुसार. तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला, या षडाक्षरी मंत्राचं तुम्हाला लिखित नामस्मरण करायचं आहे. तो मंत्र तुम्हाला लिहायचा आहे. आता हा मंत्र लिहिताना शक्यतो लाल कलरच्या पेनाने तुम्ही लिहू शकता किंवा तुम्ही निळ्या कलरचा सुद्धा पेन वापरू शकता. शक्यतो काळ्या रंगाचा पेन वापरू नका, बाकी तुमची इच्छा. बघा, शेवटी आपला भाव आणि आपली श्रद्धा ही खूप जास्त महत्त्वाची असते. आपल्याला कुठलीही सेवा ही अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण की कुठलीही सेवा तुम्ही जर अविश्वासाने कराल, त्यामुळे शंका ठेवून कराल, अर्थात त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही. कुठेतरी तुमच्या मनामध्ये शंका असते की या सेवेने माझं खरंच भलं होणार आहे का, या सेवेने माझी खरंच इच्छा पूर्ण होणार आहे का, अशी जर शंका आपल्या मनामध्ये आली तर आपण ती सेवा कितीही केली तरीसुद्धा त्या सेवेचं आपल्याला पूर्णपणे फळ मिळत नाही, कारण की त्या सेवेवर आपण शंका घेतलेली असते. म्हणून सगळ्यात आधी तर विश्वास ठेवून आपल्याला कुठलीही सेवा करायची असते. तुम्ही सेवा छोटी करा, मोठी करा, तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही कधीही कोणतीही सेवा करू शकता. फक्त एवढंच आहे की जी काही सेवा कराल ती अगदी मनापासून करा, पूर्ण श्रद्धेने करा. स्वामींवर प्रचंड विश्वास ठेवून, स्वामींबद्दल तुमच्या मनात प्रचंड भक्ती असली पाहिजे आणि या विश्वासाने तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा लिखित नामजप करायचा आहे. रोज तुम्हाला जेवढ्या वेळेस शक्य होईल तेवढ्या वेळेस तुम्ही हा जप करू शकता तुमच्या इच्छेनुसार. आता जर तुम्हाला 1001 वेळेस तुम्हाला लिखित नामजप गुरुपौर्णिमेपर्यंत करायचा असेल किंवा गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला करायचा असेल तर बघा, तुम्ही जर 21 दिवस रोज तुम्ही 51 वेळेस जरी तुम्ही हा लिखित नामजप लिहिला तरी सुद्धा तुमचा 21 दिवसामध्ये 1001 वेळेस तुमचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचं लिखित नामस्मरण होतं. रोज तुम्ही 51 वेळेस हा मंत्र तुम्हाला ज्या वेळेस शक्य आहे, सकाळ, दुपार, संध्याकाळ, ज्या वेळेस तुम्हाला शक्य आहे त्यावेळेस तुम्ही करू शकता. फक्त लक्षात घ्या की अगदी सकाळी उठल्या अगदी आंघोळ वगैरे न करता असं लिखित नामजप करू नका. कारण की बघा, शेवटी कुठलीही सेवा आपल्याला सुशीरभूत होऊन व्यवस्थितपणे आपल्याला एकदम प्रसन्न मनाने करायची असते, जेणेकरून बघा आपल्याकडनं ती सेवासुद्धा अगदी मनापासून घडते आणि त्याच वेळेस आपल्याला तितकं फळही मिळतं. म्हणून अगदी प्रसन्न मनाने तुम्हाला ही सेवा करायची आहे. आणि जर तुम्ही सकाळी हा नामस्मरण करणार असाल तर अंघोळ वगैरे झाल्यावर मग तुम्ही लिखित नामजप करू शकता किंवा दिवसभरामधून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा लिखित नामजप करू शकता. आता बघा, तुम्ही हा लिखित नामजप तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा करू शकता की मी 21 दिवसामध्ये 1001 वेळेस लिखित नामस्मरण करणार आहे. स्वामींपुढे तुम्ही संकल्प सोडू शकता. तुमची जी काही इच्छा आहे तुम्ही स्वामींना सांगू शकता आणि स्वामी तुम्हीच माझ्याकडनं ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या असं तुम्ही स्वामींना प्रार्थना करून तुम्ही हे लिखित नामस्मरण सुरू करू शकता. तर आता ज्यांना असं वाटतं की मला कुठलाही संकल्प करायचा नाही किंवा असं कुठलीही मोजून मापून मला लिखित नामस्मरण करायचं नाही, मग त्यांनी तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला रोज जेवढ्या वेळेस शक्य होईल, आज 10 वेळेस शक्य झालं, उद्या 20 वेळेस, परवा 30 वेळेस किंवा आज माझ्याकडनं 50 वेळेस शक्य होणार आहे, तर असं तुमच्याकडनं जेवढ्याही वेळेस शक्य होईल तेवढ्याही वेळेस तुम्हाला लिखित नामस्मरण करायचं आहे. आणि जेव्हा तुम्हाला वाटलं आणि जेव्हा तुमची ती वही कंप्लीट होते नामस्मरणाने, तेव्हा ती वही तुम्ही अक्कलकोटमध्ये जाऊन तुम्ही ती वही ठेवून देऊ शकता किंवा तुम्ही आपलं नाशिकचं जे त्र्यंबकेश्वरचं गुरुपीठ आहे ते तिथे जाऊन तुम्ही ती वही जमा करू शकता किंवा आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन तुम्ही ती वही जमा करू शकता. तर तुम्हाला ती वही अशा ठिकाणी किंवा एखाद्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही ती वही जमा करू शकता. ते जाऊन तुम्हाला ती वही ठेवून द्यायची आहे. ती आपल्या बघा सेवेची एक हिशोबाची पावती असते असं आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे तुम्हाला हा लिखित नामजप करायचा आहे. याला कुठलेही नियम नाही आहे. ही वही तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता, प्रवासामध्ये तुम्ही करू शकता लिखित नामस्मरण किंवा तुम्ही जॉबच्या ठिकाणी तुम्ही करू शकता किंवा तुम्ही घरी बसल्या कधीही कुठेही कसंही करू शकता. स्वामींपुढे बसून तुम्ही करू शकता किंवा अन्य इतर ठिकाणी तुम्ही बसून सुद्धा तुम्ही लिखित नामस्मरण करू शकता. असं अजिबात नाही, याला कुठलंही बंधन नाही आहे, कुठलेही नियम नाही आहे. तर अशाप्रकारे तुम्हाला हे लिखित नामस्मरण करायचं आहे. तुम्हाला यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मित्रांसोबत शेअर करायची झालेली सेवा मी स्वामींच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत, नव्या विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.